प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। बटेंगे तो कटेंगे अशी आरोळी ठोकत एक है तो सेफ है असा नारा देत महाराष्ट्राची सत्ता एक हाती आपल्या ताब्यात घेणारी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये असणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो न भविष्यती असं विशाल प्रचंड असं बहुमत मिळवून दाखवलं। मित्रांनो, अर्थात या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। मी भीमपॅन्थर राजेश गवळी आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या भीमपॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो। मित्रांनो, काल परवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले। या निकालांनी बरंच काही अधोरेखित केलेलं आहे, बरंच काही बोध आपल्याला दिलेला आहे, बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे। या निकालांमधून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते इतकं प्रचंड असं बहुमत, ज्याला आपण राक्षसी बहुमत म्हणू, की ह्या ठिकाणी औषधाला सुद्धा त्यांनी विरोधी पक्ष ठेवला नाही। विरोधी पक्षाची इतकी भयानक अवस्था त्यांनी करून ठेवली की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेतेपद खाली राहतं की काय अशी साधार शंका या ठिकाणी निर्माण झालेली वाटू लागलेली आहे। मित्रांनो, हे अभूतपूर्व यश त्यांना मिळालं कसं? मी अगोदर म्हटल्याप्रमाणे त्यांनी नारा दिला, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। हा एक है तो सेफ है हे नारा त्यांनी दिला आणि संपूर्ण निवडणुकीचं चित्र पालटून गेलं। आरक्षणाभोवती फिरणारी ही निवडणूक महाराष्ट्राची सुरुवातीच्या पिरियडमध्ये, सुरुवातीच्या काळात आरक्षणाभोवती फिरणारी ही निवडणूक अचानक बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्याभोवती फिरली आणि तिथूनच ह्या जे अभूतपूर्व निकाल लागले त्याची मला वाटतं ती सुरुवात होती। मित्रांनो, आम्ही बेंबीच्या देठापासून अगोदरपासून आपल्या आंबेडकरी मुवमेंटला सांगतो, आंबेडकरी नेत्यांना आपण सांगतो, त्यासाठी आमच्या पोरांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, नेत्यांच्या घरांवरती मोर्चे काढले, उपाशी तापाशी राहिले आणि 2-3 वेळा रिपब्लिकन ऐक्य घडवून सुद्धा आणलं। आंबेडकरी जनतेचं एक ऐक्य घडवून आणलं, त्या ऐक्याचं फळ सुद्धा आम्हाला मिळालं। ज्या वेळेला रिपब्लिकन जनता एक होते, आंबेडकरी जनता एक होते, त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण जागेवरून, राखीव जागेवरून नव्हे तर सर्वसाधारण जागेवरून, ओपन जागेवरून आम्ही 4 खासदार आमचे निवडून आणू शकतो, हे त्या ऐक्यानं आम्हाला दाखवून दिलं। ऐक्याचं बळ हे विराट बळ आहे। हे एक है तो सेफ हैच्या नाऱ्यानं दाखवलं। भारतीय जनता पक्षाच्या महायुतीनं जे विराट अभूतपूर्व यश मिळवलं त्यांनी दाखवलं। जे त्यांना कळलं, भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मानणाऱ्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मानणाऱ्या लोकांना एक है तो सेफ है हा नारा कळला। परंतु ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बौद्ध जनता किंबहुना आंबेडकरवादी जनता ही उच्च शिक्षित मानल्या जाते, म्हणजे बुद्धिजीवी वर्ग मानला जातो, शिक्षित वर्ग मानला जातो। या शिक्षित वर्गाला ते का कळलं नाही? एकतेचं महत्व आम्हाला का कळत नाही? आमच्या नेत्यांना का कळत नाही? अहो, अजित पवारांची विचारधारा वेगळी, एकनाथ शिंदे वेगळ्या मुशीतले, भारतीय जनता पार्टीचं विचारधारा वेगळी। हे वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना जर एकतेचं महत्व कळत असेल, सत्तेसाठी भले ते कोणत्या फार मोठ्या उदात्त कारणांसाठी ते एकत्र आलेले नाहीये, समाज सेवेसाठी ते एकत्र आलेले नाहीये, ते फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी आलेले आहे, मग आमच्या आंबेडकरी नेत्यांना, आंबेडकरवाद्यांना ते का कळत नाही? या देशामध्ये सर्वात मोठी संघटना सामाजिक लेवलला जर पाहिली तर बामसेफ आहे। बामसेफचे वामन मेश्राम असतील, या
देशामध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेली महिला, ज्यांना संपूर्ण भारतामध्ये आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाते, पोलादी महिला म्हणून ओळखल्या जात्या, त्या मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष असेल, हा संपूर्ण भारतामध्ये विस्तारलेला पक्ष आहे, राष्ट्रीय दर्जाचा पक्ष आहे. जम्मू काश्मीर पासून तर मुंबईपर्यंत, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत हा संपूर्ण पट्ट्यामध्ये एक पसरलेला पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी, आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्वाभिमानी आंदोलन उभं करत आहे, स्वाभिमानी राजकारण उभं करू पाहत आहे. अशा वेळेला आणि चंद्रशेखर रावण हा तरुण मुलगा, तरुण नेता जर संपूर्ण भारतामध्ये एक आंबेडकरी विचारधारा घेऊन एक स्वतंत्र असं राजकारण उभं करू पाहतोय, ह्या आणि चंद्रशेखरची ताकद ही विशाल ताकद आहे, विराट ताकद आहे. आपण बघतो चंद्रशेखरचे व्हिडिओ आपण पाहतो, त्याला बघण्यासाठी लाखोची गर्दी, तरुण प्रचंड मोठ्या संख्येनं त्या व्यक्तीला पाहण्यासाठी, त्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी जमतात. प्रकाश आंबेडकरांसाठी जनता वेडी झालेली आहे. जनता प्रकाश आंबेडकरांच्या आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, त्यांच्या प्रत्येक सभेला अथांग जनसागर लोटत होता, किंवा मायावतींच्या सभांना विराट जनसागर येतो. अशा वेळेला वामन मेश्रामांच्या कार्यक्रमांना विराट जनसागर, किमान या 4 नेत्यांनी जरी एकत्र आलं, आपोआप रामदास आठवलेंना तुमच्या बरोबर यावं लागेल. आंबेडकरी ऐक्य झालं की रामदास आठवलेंना आपोआप तुमच्या बरोबर यावं लागेल. आणि ही ज्या वेळेला ही आंबेडकरी ऐक्य घडेल, त्यावेळेला मात्र या महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या सत्तेच्या चाव्या आमच्या हातामध्ये राहतील. बाबासाहेब म्हणायचे आहे, आमच्या तमाम लोकशाहीवादाच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की इथला वंचित समूह, इथला गोरगरीब समूह शासनकर्ती समाज बनला पाहिजे, जमात बनला पाहिजे. ते स्वप्न आपलं सत्यामध्ये त्या दिवशी साकारलं जाईल. मानलं ज्या वेळेला आपलं भारत संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरती ऐक्य होईल. आणि मला वाटतं या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनी आपल्याला हे दाखवलं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. मरणं हे बघा, सत्ता कुणाची आज महाविकास आघाडीची जरी सत्ता आली असली किंवा आज महायुतीची आली तरी मरणं आपल्याला साहेब बळी आपलाच जाणार आहे, गोरगरिबांचा बळी जाणार आहे, धनदानग्यांचा इतर बळी जाणार नाही. निवडून आलेले हे सगळे प्रस्थापित आहे. आपली लढाई आहे वंचितांना, गोरगरिबांना विधानसभेत पाठवणं, लोकसभेत पाठवणं, ही आपली लढाई आहे. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी पुन्हा पुन्हा तेच लोक निवडून येत आहेत. आणि आपण विखुरल्या गेल्यामुळे, आपली ताकद विखुरल्या गेल्यामुळे आज आपल्या डोळ्यात देखत संविधानाबरोबर छेडछाड करण्यात येते. आज आपण तटात विखुरल्या गेल्यामुळं आज आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न केला जातो. ही लाजीरवाणी, ही म्हणजे दुर्दैवी बाब नसून मला वाटतं ही संपूर्ण लाजीरवाणी बाब आहे. आज माझ्या हातामध्ये काही एक यादी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की बांधवनो, भारतीय जनता पक्षाला 137 जागा, शिवसेनेला शिंदे गटाला 57 जागा, राष्ट्रवादी अजित पवारांच्या याला काहीतरी 41 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 20 जागा, तुमच्या काँग्रेसला 16 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. त्यानंतर समाजवादी पक्ष जो उत्तर भारतातला पक्ष इथे आला, त्याला 2 जागा मिळत आहेत. MIM हैदराबाद मधला पक्ष, त्याला महाराष्ट्रामध्ये 1 जागा मिळते. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष जो फक्त एका तालुक्यापुरता, एका मतदारसंघापुरता मर्यादित आहे, त्याचा एक आमदार निवडून येतो. तुमचा राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकरच्या पक्षाला 1 आमदार मिळते, 1 आमदार त्यांचा निवडून येतो. त्यानंतर तुमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो ठराविक पट्ट्यामध्ये पसरलेला आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी गट, त्यांचा एक आमदार निवडून येतो.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार निवडून येतो जो संपलेला पक्ष आहे, ठराविक जिल्ह्यांमध्ये ठराविक तालुक्यांमध्ये आहे. अशा पक्षाला किंवा एखाद्या तालुक्यापुरत्या मर्यादित असणाऱ्या राजर्षी शाहू विकास आघाडीला एक जागा मिळते, एक आमदार निवडून येतो. आणि अशा वेळेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची विराट ताकद, आमचा निळा झेंडा घेऊन हे जे कोणी निवडून आलेत ना 288 आमदार, त्या प्रत्येक जिंकून आलेल्या आमदारानं बाबासाहेबांचा फोटो घेऊन आणि निळा झेंडा हातात घेऊन मतांची भीक मागितली. आणि ते निळा झेंडा घेतल्यामुळं, बाबासाहेबांचा फोटो घेतल्यामुळं त्यांना मतं मिळाली, ते निवडून आले. हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. आणि हे संपूर्ण भारताला मान्य आहे, संपूर्ण भारतातल्या जनतेला मान्य आहे. मी जे बोलतो ते मान्य करावंच लागणार आहे. कारण निळा झेंडा घेतल्याशिवाय, बाबासाहेबांचा फोटो घेतल्याशिवाय या भारतामध्ये कोणालाच राजकारण करता येणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु आमची एवढी मोठी ताकद असताना देखील आज आमच्या डोळ्यासमोर संविधानाची छेडछाड होते, आरक्षणाला नख लावलं जातं. ही दुर्दैवी बाब नसून ही शर्मेची बाब आहे. आणि त्यासाठी एक है तो सेब है म्हणून आपण आता एकत्रित आलं पाहिजे. निळ्या झेंड्याखाली एक आलं पाहिजे. सुरुवात केलेली आहे वंचित बहुजन आघाडीनं. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने सुरुवात केलेली आहे. सर्व समाज एका ठिकाणी आलेला आहे. परंतु हे छोटे छोटे दुकानदार खोलून समाजाचं गटतट दाखवू नका, विखुरले पण दाखवू नका. समाजाला एका मुठीत ठेवण्यासाठी, एका झेंड्याखाली आणण्यासाठी या सर्व नेत्यांनी, वामन मेश्राम असतील, बहन मायावती असतील, चंद्रशेखर भाई असतील किंवा रामदास आठवले येते, या सर्वांनी आता एकत्र येऊन आपला स्वाभिमानी निळा झेंडा विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या ठिकाणी तेवढ ठेवला पाहिजे, फडकवत ठेवला पाहिजे. हे या ठिकाणी मी आग्रहाचं आवाहन करतो. थांबतो. नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.